गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. प्रणाम माता की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. नरहरी बाबांचे करुणी ध्यान, बाबांच्या नामाचा गजर करून पुढची कथा करीतो वर्णन. नरहरी बाबांच्या कृपेने अकोट तालुक्यात जळगाव नहाटे नरसिंह महाराजांची जन्मभूमी असे. बाबांचा आश्रम होता तेथे. गावाबाहेर पश्चिमेला चिपोळ्या घेऊन उभे राहुनी भजन केले तेथे बाबांनी. पूर्ण कपडे घामाने भिजुनी लोट वाहती घामाचे. सुरेश गोरडेच्या शेतात आश्रम 5 गुंठे जागेत. भगवा झेंडा फडके हो रात्र. गोविंद जय जय म्हणत असे. तेथे होते चंदनाचे झाड, सावली त्याची थंडगार. शेजारी बाबांची न्हाणी सुंदर, उत्तर दिशेला शोभत असे. तेथील भाविक मंडळी लहान मोठी तरुण सगळी हरिपाठाला संध्याकाळी नित्यनेमाने येत असे. उन्हाळ्याचे होते दिवस, उत्तम हा चैत्र मास. चांदणे टपोरे आकाशात, उजेड सर्वत्र पडलासे. दिवसाच्या गरमीला कंटाळून बाहेर झोपले सर्वजण. चंद्रशोभे प्रकाशमान, थंड वारा वाहत असे. भक्त झाले भजनात दंग, तिला करी माझा पांडुरंग. देव सांभाळील सोयरा होईल, तैसेच झाले यावेळी. गावात गोरडे महाराजांचे घर, असे श्री विठ्ठल मंदिरासमोर. परी ते जीर्ण झालेसे फार, बहुत दिवसांचे होते ते. पूर्वेकडील भिंतीच्या शेजारी देख, लहान मोठे 15 लोक उघड्यावर झोपले निशंक, कामधंदा करून थकलेले. एकाएकी पाऊस आला, 2-3 मिनिटात बंद झाला. तेने सर्वांना जागा आला, घरामध्ये जाऊन झोपले. जाणता नेनता नाम जेथे गाई, प्रकट तेथे होई पांडुरंग. तेवढ्यात भिंतीने टाकले अंग, आवाज झाला जोराने. जुन्या लोकांची जुनी पद्धत, 3 फूट रुंदीची भिंत. पाऊस नसता जरी त्या समयास, काय झाले असते हो. ती पडलेली भिंत पाहून शेजारी रडती जोरजोरानं. आश्रमातून हरिपाठ घेऊन गोरडेबा आले घरासी. त्यांनी मनात विचार केला, आज पाऊस नसता आला, माझी रवानगी जेलखान्याला झाली असती नक्कीच. किंवा विकुनिया सर्व शेती, पैशाची भरपाई केली असती. आत्मनस्तु कामय सर्व प्रियम भवती, ऐसी श्रुती सांगत असे. पावसाळ्याची नसुनी वेळ, पाऊस सांगा कुणी पाडला. एवढा मोठा अनर्थ टळला, हरिपाठाने केले हे. या प्रसंगाच्या विचारात त्यांना नाही आली झोप. सकाळी उठून झटपट आले माऊलीच्या भेटीसी. बाबांना दिले आलिंगन, गोरडे महाराज करती रुदन. तुम्ही माझे केले मोठे काम, वृत्तांत सर्वही सांगितला. बाबा तुम्हीच पाडले पाणी, एकटेच बोलता क्षणोक्षणी. माझे संकट निवारिले येथुनी, अनुभव मजला आलासे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, सारेच बाबा तुमच्या ताब्यात. तुमची लीला आम्ही प्रापंचिक, ओळखत नाही बाबा हो. बाबा म्हणाले धन्य भजन, तुमचा हरिपाठाचा नेम. म्हणून देवाने केले काम, तसं काही मनात आणू नये. अंतकाळी तैशा संकटाच्या वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. सांगे आमची ज्ञानेश्वर माय, तैसे चाले घडून. काही दिवसांनी झाला सोहळा, बाबांचे भागवत त्या आश्रमाला. भजन कीर्तन हरिपाठ काकडा, अन्नदान होई दररोज. इंगळे महाराजांचे झाले कीर्तन, 2 तास झाले निरूपण. विषय होता वेदांत जीव ब्रह्मलक्षण, श्रोत्यांना काही कळेना. तंबाखू नसली तर चक्कर येतात, त्यांना कुठे पचेल वेदांत. कीर्तनोत्तर श्री इंगळे महाराज नरहरी बाबांशी बोलले. कसे झाले बा माझे कीर्तन. बाबा म्हणाले अभ्यास फार छान, पण हरिनामा वाचून शून्य. यापुढे नामजप करावा. खूपच केलं बा पाठांतर, करायचं असेल तर एका विचार. ते गुंडाळून ठेवा दप्तर, यापुढे नामजप करावा. दुसऱ्या दिवशी बाबांचे कीर्तन, रात्री 8ला आले उधान. त्यातही पाऊस जोरानं, अंधार झाला चहूकडे. छोटासा कंदील घेऊन हातात, गोरडेबा आले आश्रमात. 10 वाजेच्या समयास बाबा समोर बैसले. भागवतातील आहे कीर्तन, याद आहे का गेले विसरून. आता कायले करता बा कीर्तन, मंडपी सारा भिजला. बाबांनी चुपोळ्या घेऊन सुरू केले तेव्हा कीर्तन.
गणेश संजू काटे टाळ घेऊन ताईने मृदंग वाजविला. समोर होते पुरुष दोघे, सुरेश गोडे व सुरेश फुसे. ललिता संगे मीराबाई शोभे, 10वा कंदील साक्षीला. नाम गोविंदाचे घेती, मुनी पडेना कल्पांती. 3 तास बाबा रंगून गेले, वत्सला हरणाचे आख्यान. तुम्ही पावसाळे पाहिले 56, पण गोरडेबाने फक्त 3. एक चैत्रातला पाऊस छान, बाबांच्या अंगातून दुसरा. तिसरा पाहिला आज, तेव्हापासून ते बनले महाराज. मीराबाईंनी केली विनंती, मुक्काम द्यावा लोहारीला. लोहारी येथे फार सुंदर, श्री मिराजी बाबांचे भव्य मंदिर. चैत्र शुद्ध चतुर्दशीला भंडारा 11 पोत्यांचा. चैत्र शुद्ध दशमीला वजेगावी करती कीर्तनाला. परमहंस श्री रामचंद्राच्या गावी एकादशीला लोहारीत. तेथे असे भव्य पटांगण, त्यावरी बाबांचे कीर्तन. कीर्तनात नाचे मनमोहन, देवभाव सर्व विसरती. नाना परी साधने केले, ऐसे अनंत जन्म गेले, परंतु देवभाव नाही भुलले, देव नाही पाहिला. ऐसी महाकटिंजे दशा, बाबांच्या कीर्तनी सुकाडतीचा. मीराबाईच्या राधेश्यामची कथा ऐकावी अद्भुत. राधेश्याम फुसे शेतात गेला, उन्हाळा होता तैवेळा. आंबे पिकले होते झाडाला, बुद्धी कर्मानुसारीने. त्याच्या शेतात आंब्याचे झाड आहे फार विक्राळ. दुपारची पाहुणी या वेळ, राधेश्याम चढला त्यावरी. शेतात तेव्हा कोणी नव्हते, घरी कुणासी माहीत नव्हते. आंबे खाण्याच्या मोहाने 100 फुटापर्यंत गेला. त्याचा हट्ट त्यालाच भोवला, एकाएकी खाली पडला. मार डोक्याला लागला, मूर्छना आली तयांसी. दात खडी पक्की बैसली, डोक्यातून रक्तधार लागली. सांगा आता कोण आहे बाली अशा संकट समयात. तेवढ्यात दशरथ फुसे आले, ट्रॅक्टरमध्ये त्याला ठेवले. मीराबाईला सोबत घेतले, आकोटला गेले डॉक्टरकडे. मीराबाई बाबांची भक्त, चालू केला जय नरहरिमा जप. डॉक्टर म्हणाले एका क्षणात अकोल्यासी निघावे. प्रायव्हेट गाडी करून भागवत डॉक्टरकडे सर्वजण. तेथे गर्दी फार म्हणून बाहेरच थांबले सर्वही. सुरेश फुसे भेटले डॉक्टरांस, 35,000 येईल खर्च. तुमची बघा तुम्ही हिंमत, गॅरंटी आम्ही घेत नाही. काही झाल्या अनर्थास त्याला आमचा नाही दोष. ऐसे लिहून घेतले स्पष्ट, सह्या सर्वांच्या घेतल्या. औषधोपचार सुरू केले, तुळशीमाळ दिसले डॉक्टरले. आनंद झाला त्यांच्या मनाले, डॉक्टर होते वारकरी. काय करतो हा उद्योग, मीराबाईने सांगितला वृत्तांत. होता बाबांच्या आश्रमात 18 अध्याय पाठ याचे. ऐशी चर्चा जये वेळे, राधेश्यामने उघडले डोळे. पाहू लागला चहूकडे, ओळख काही पटेना. 22 तास बेशुद्ध होता, कोण असेल त्याला त्राता. डॉक्टर फार हुशार होता, काय बोलला तयांसी. बाळा तुझे नाव काय, तो म्हणे राधेश्याम आहे. गीतेचा अध्याय म्हणतो काय, मला ऐकावे वाटते. राधेश्यामने शब्द ऐकला, 15वा अध्याय सुरू केला. ऊर्ध्वमूल मधशाक मश्वस्तम प्रावुरव्ययम. फक्त एक श्लोक ऐकला. डॉक्टर म्हणे रे धन्य बाळा, आता बोलू नको या वेळेला, स्वस्थ राहे पडूनी. मरुनी पडले अचेतन झाले, जिवंत ते केले साधू संती. नरहरी बाबांची वचनोक्ती, अवतार पांडुरंगाचा. 3 दिवसांनी घरी आले, पूर्वीसारखाच बोले चाले. जळगाव नाटेच्या आश्रमात भागवत होते बाबांचे. राधेश्याम बसला बाबासमोर, दोघांची होता नजरा नजर. दोघेही हसती साचार, काय तो आनंद वर्णावा. संसारात ऐसे जगी कोठे नाही, संकटात येई धावून या. भजन कीर्तन जात नाही वाया, अमृतवाणी बाबांची. 100% गॅरंटी हरिनामाची, विश्वाला गरज आहे त्याची. आशा सोडून सर्वांची हरिनामाची लागावे, जैसे ज्याचे मनोरथ. पूर्वी माझा नरहरिनाथ, बाबांच्या कृपेने बाबांचे चरित्र. बाबांचा बालक बोलत असे, माझ्या नरहरी माऊली वाचून माझ्या अश्रू पुसेल कोण. बाबाला आवडे लेकराची भाषा, समर्थाचा स्वभाव हा. बाबांचा हात किती कोमळ, लेकराच्या फिरे पाठीवर. भिऊ नकोस बाळा तुझ्या बरोबर, सदा सर्वदा असतो मी. विठ्ठलाचे नाम ज्याच्या मुखी नित्य, त्या देखील पतीत उद्धरती. याची आली बाबाला प्रचिती, कीर्तन महिमा अद्भुत. एकदा नांदुरा बसस्टँड जवळ बाबांच्या पायाला लागली कळ. वेदना वाढल्या भयंकर, उपाय काही सुचेना. तेवढ्यात एक मनुष्य दिसला, हा बा येतो कीर्तनाला. असे विचार नरहरी बाबांच्या येऊ लागले मनात. कीर्तनातील भक्तांचे दर्शन नष्ट झाला अवघाशीन. बाबा चालती पहिल्याप्रमाण, ऐसा महिमान कीर्तनाचा. जळगाव नाटे पुण्यभूमीत बाबांनी केले कित्येक भागवत. पडणारे भक्त त्या गावात भरपूर आहेत भाविक हो. बाबांचे चरित्र लिहिले अनेकांनी, त्यापैकी ज्ञानदेव शेगुकार याच ग्रामी. राहती कामधंदा करूनी, बाबांवर पूर्ण भरवसा. त्यापैकी बाळू पवार गृहस्थ, राहती ज्योतिपत्नी समवेत. मुले लेकुरे बागायत,
उद्योग त्यांचा शेतीचा. आजर होती बंडी जोडी, आता घेतली हिरो होंडा गाडी. कीर्तनाची तिला फार आवडी, कृपा श्री नरहरी बाबांची. त्यांनी बाबांच्या कीर्तनात बरेचदा वाजविले टाळास. 2 कीर्तनाचे कार्यक्रम बाबा पुढे केले त्यांनी. ऐशा आनंदात आले विघ्न, पत्नीचे व बहिणीचे सदा भांडण. ज्योतीने घेतले मनासी लावून, सहनशीलता तिची संपली. रात्रीचे 12 वाजले, घरातील सर्व होते झोपले. तान्हुल्या पुत्रास स्तनपान दिले, खिडक्या सर्व बंद केल्या. गड्यातील असली सुवर्ण पोथ लटकवून दिली खुंटीस. जिवंत राहुनी काय उपयोग, सत्याच्या बाजूले कोणी नाही. तिने घासलेटची कॅन घेतली, पूर्ण 6 लिटरने भरलेली. नवी माचीस हाती घेऊन गेली बाबांच्या फोटो पुढे. असे कसे हो बाबा भक्त तुमचे, यांना कळत नाही खरे खोटे. आता माझ्या तान्हुल्याचे तुम्हीच करा रक्षण. कॅनीचे पूज उघडले, अंगावर घेण्याच्या लागली तयारीले. ज्योतीचं लावणार ज्योतीले, तेवढ्यात झाला चमत्कार. 10 वर्षाचा बालका आला, कॅन व माचीस घेऊन गुप्त झाला. ज्योती लागली रडायला, पश्चाताप वाटे तीच लागी. तिचा पती जागा झाला, समाचार तिने कथन केला. बाळू होता भजनात पडलेला, त्याने ते रहस्य ओळखले. सडक्या गोष्टीसाठी तुने नरहरी बाबाला कष्ट दिले. चल पाहू आपण माचीस व कॅनीले. भगवंताचा स्पर्श झाला त्यांना. दोघांनी शोधले घरात, माचीस दिसली एका क्षणात. कॅन अजून नाही दिसत, हा चमत्कार बाबांचा. सकाळी दोघे घरून निघाले, नांदुरा आश्रमी मजला भेटले. रात्री बाबा कीर्तनाहून आले, समाचार घेतला दोघांचा. सकाळी दोघे घरून निघाले, नांदुरा आश्रमी मजला भेटले. रात्री बाबा कीर्तनाहून आले, समाचार घेतला दोघांचा. तुम्हा दोघांचे आहे धोका, जळगावचे नाव काढू नका. मनात काही आणू नका, सर्व होते बरोबर. ज्यांचे नाही गणगोत, त्याचा पंढरीनाथ होत. बाबांनी बाबांच्या गाडीत वर्ण आश्रमी पोहोचविले. बाळू भाऊ जाती शेती कामाले, काही सहकार्य बाबांनी केले. ज्योतिबाई आश्रमात सेवेले, बाबांवर भरवसा दोघांचा. तिचे आई बाप भाऊ म्हणती बाई इथे नको राहू, आम्ही तुझ्याकडे लक्ष देऊ. नाही ऐकले कोणाचे, बरेच दिवस निघून गेले. बाळूच्या बहिणीचे लग्न झाले. बाबा म्हणाले जावे घराले, त्रास नाही होणार. बाबांचा अवतार देण्यासाठी झाला, घेणारा त्यांना नाही मिळाला. ज्यांनी जैसा विश्वास ठेवला, तशा परी प्राप्ती झाली. भोळे भाविक घेऊन बरोबर पंढरीचे जाती वारंवार. टेम्पो ट्रॅक्स आणि मॅटाटोर घेऊन गेले एकदा. परत येताना काय घडले, बुलढाण्याच्या घाटात आले. मॅटाटोर गाडी होती पुढे, बाबांच्या फार आवडीची. संजय होता तिचा ड्रायव्हर. शेजारी दिगांबर पंढरकर, वसंतरावाचा ज्येष्ठ कुमार आनंदाने बैसला. बाबांच्या शेजारी बसून गणेश मिरगे ट्रॅक्स चालवून बाबांच्या अभंगाचे करी गायन. गाडी मागे गाडी धावत असे. बाबा पाहती समोरच्या गाडीला. मॅटाटोरचा दरवाजा उघडला. दिगांबर बाहेर फेकला गिट्टीच्या त्या ढिगाऱ्यात. त्याच्या आईने मागच्या गाडीतून दृश्य पाहिले डोळे भरून. डोळे घेतले घट्ट लावून, दातखड्या सुरू झाल्या. बाबा तुम्ही असूनही सोबत, माझ्या मुलाचा झाला अंत. कैसे घडले हे विपरीत, रडू लागली मोठ्याने. सखूबाई म्हणे रे विठ्ठला, माझा डिगू दाखव मजला. सर्वजण समजावी ती तिजला. बाबा हसते आनंदाने. दिगांबर उठून उभा राहिला, दुखापत नाही शरीराला. आईला त्यानेच बोध केला, विनाकारण तू रडू नको. सर्वांनाच नवल वाटले, दुखापत नाही शरीराले. खोबऱ्याचे तेल लावा अंगाले, बाबा बोलले गरजुनी. एकदा ट्रॅक्स गाडीत बैसून भाविकांना सोबत घेऊन जळगाव नाटेला करण्या कीर्तन. श्री नरहरी बाबा निघाले. प्रथम अकोटला जायचे ठरले. गाडी आली शेगावच्या पुढे. समोरून आले ट्रकवाले, बाबांच्या गाडीवर धावत. गणेश ड्रायव्हरने समय ओळखला. 4ही टायर रोडच्या बाजूला, पण उंच वारुळ होते कडेला, ते नाही त्यांना दिसले. गाडी गेली वारुळावरून. ड्रायव्हर भिजला घामानं, बसणारे ओरडले जोरानं, गोपालकृष्ण भगवान की जय. मिरगेबानी गाडी उभी केली. रागावते का माझी माऊली, हास्य करून श्री नरहरी माऊली. काय बोलले ते का, बाबा म्हणाले ह्या 4 पलट्या कोणी टाळल्या सांगा आता. अरे गजानन बाने आपली गाडी धरून ठेवली कळते का. आम्ही पाहिले गजानन बाला, उजव्या हाताने आधार दिला. हरिपाठाचा आता वेळ झाला, जमत असेल त्याने म्हणावे. ऐसी नरहरी माऊली कृपावंत, जिचा न लगे कवना अंत. ज्याला नाही भेटला खरा संत, त्यालाच दुःख पदोपदी. नरहरी बाबांची जया संगत, हरिनाम येते त्याच्या मुखात. परिवर्तन होते स्वभावात, प्रारब्ध त्याचे बदलते. इसवी सन 2003 सालात 15 ऑगस्टचा होता दिवस. स्वतंत्र मिळाले भारतास, गुलामगिरीतून मुक्त झाले. कोठारी हायस्कूलच्या पटांगणात
नांदुरा येथे 7च्या समयात बाबांनी केले व्याख्यानास निमित्त स्वातंत्र्य दिनाचे. नंतर खामगावी गेले, काँग्रेस भवनावर थांबले. तेथे 9 वाजता बाबांचे व्याख्यान झाले सुंदर. लोकशाहीचे करा रक्षण, सर्व पक्षाला एकमतानं, हरासी नका टाकू करून ऐसा कारभार करावा. आमदार श्री दिलीप कुमार सानंदा येथे आश्रमावर राष्ट्रध्वजाच्या वंदनाला सारेच उभे राहिले. फक्त नरहरी बाबा होते बैसले. विरोधकांनी वादळ उठविले. अटक करावे नरहरी बाबाले, ध्वजाचा झाला अपमान. काही दिवस पेपरबाजी झाली. आश्रमात येऊन चौकशी केली. ज्यांना भारताची खरी चिंता लागली अशा विभूतींना त्रास दिला. बाबा दंग कीर्तन भजनात, त्यांना कोण करेल अटक. नाही केला तयांचा द्वेष, म्हणून माऊली म्हणती तया. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 13वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.